अतिशय साधी सोपी पण चवीला अप्रतिम आणि स्वादिष्ट अशी आपण आज उडीद डाळ भाजी रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे. त्यानंतर आता बघा इथं मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतली, कट करून घेतली. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतली. 6 ते 7 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या बघा. आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या आकाराने कट करून घेतले. आता एक कुकर घेतला बघा. कुकरमध्ये आपण हरभरा डाळ आणि उडीद डाळ टाकून घेतली आणि आता धुवून घेणार आहे 2 पाण्याने स्वच्छ. त्यानंतर मी गॅसवर गरम पाणी तापवायला ठेवले आहे. तर बघा उडीद डाळ आपण धुवून घेतलेली आहे. तर पूर्ण काळी उडीद डाळ बनवत नाही, म्हणून आई नेहमी म्हणते की त्यात थोडीशी तुरीची डाळ किंवा मग हरभरा डाळ घालावी. तर मग मी हरभरा डाळ घातलेली आहे. तर बघा आता मी जो कांदा कट केला होता 2 मध्यम आकाराचे तो टाकून घेतला, हिरवी मिरची टाकून घेतली आणि आपण गरम पाणी टाकून घेतलं आणि आता आपण कुकरच्या ह्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या. खूप सुंदर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी होते. वेळही लागत नाही आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर मग विचारूच नका. इतकी चविष्ट लागते. तुम्ही नक्की या पद्धतीने उडीद डाळ भाजी बनवून बघा. आता बघा 2 शिट्ट्या कुकरच्या झाल्या. डाळ अशी बघा शिजलेली आहे बघा. खूप जास्त पण नाही शिजलेली पाहिजे, खूप पण अशी कच्ची नको पाहिजे. असं मध्यम म्हणून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता बघा इथं मी एक पातेलं घेतलं. गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्यानंतर पातेलं थोडंसं तापल्यानंतर इथं मी 2 ते 3 पळ्या तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान असं बघा तापल्यानंतर जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर जो लसूण आपण ठेचून घेतला होता तो टाकून घेतला. थोडासा हिंग टाकला. लसूण मस्त असा ठेचूनच घाला, खूप सुंदर लागतो. आणि बघू शकता आता पटकन अशी उडीद डाळ आपण टाकून घ्यायची आणि झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी अशी खमंग बसते आणि चव अप्रतिम लागते उडीद डाळीची भाजीची. तर बघा आता मी झाकण काढून घेतलं. आता हे मस्त परतवून घ्यायचं, म्हणजे आपलं लसूण करपणार नाही थोडी जर उडीद डाळ आपण टाकून घेतली तर. आता इथं बघा मी हळद पावडर टाकलेली आहे, 1 छोटा चम्मच 1.5 चम्मच आणि 1 चम्मच मी इथं गरम मसाला वापरलेला आहे. मी दीपक मसाला वापरलेला आहे. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही मसाला वापरू शकता. उडीद डाळ बघा जी आपण शिजवली आहे ती मी टाकून घेतली. मिरची, कांदा, उडीद डाळ तर आपण ती टाकून घेतलेली आहे आणि अगदी तुम्हाला वाटेल इतकी सुंदर ही टेस्ट लागते भाजीची. अगदी साधी सोप्या पद्धतीने आहे. ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे आणि माझी आई नेहमी या प्रकारे उडीद डाळ बनवत असते. फक्त आई कांदा नाही वापरत, पण मी कांदा वापरते. खूप सुंदर टेस्ट येते कांद्यामुळं. आता बघा असं परतवून घ्यायचं आणि हळद बघा तेलामध्ये टाकल्यामुळे छान असा कलर येतो भाजीला. आता ही उडीद डाळ तुम्हाला जर या प्रकारे खायची असेल तर तुम्ही गरम गरम अशीही खाऊ शकता, फक्त मीठ टाकून मग खाऊ शकता. तर आता इथं मी गरम पाण्याचाच वापर करणार आहे. तर गरम पाणी एका बाजूला मी तापवायला ठेवले होते आणि भाजीमध्ये मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे. आणि उडीद डाळ शिडी खूप छान लागते म्हणून मी थोडीशी जास्तच बनवत आहे. तर बघा आता मी आपल्याला जितकं पाहिजे तितकं पाणी मी टाकून घेतलं, म्हणजे थोडंसं पाण्याचा वापर मी जास्त केला, कारण भाकरीसोबत खायची म्हणजे थोडीशी पातळ भाजी छान लागते. चवीनुसार आता बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी ही उडीद डाळ मस्त झणझणीत, अगदी साधी सोपी आणि तेही चविष्ट, अगदी अप्रतिम चवीची अशी उडीद डाळ भाजी रेसिपी होणार आहे. तर बघा आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर तर पाहिजेच उडीद डाळमध्ये. उडीद डाळ भाजीमध्ये काय मस्त दिसत आहे आणि अशी गरमागरम तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की खाऊन बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? जर खरोखर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब अजून जर केलं नसेल आपल्या सोनाज रेसिपीला तर नक्की करा. तर चला मग या जेवायला तुम्ही पण, आपण वाढून घेऊयात. मस्त ज्वारीच्या भाकरी तयार झालेल्या आहे आणि उडीद डाळीची भाजी तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होते. तर मग या मैत्रिणींना तुम्ही पण जेवायला. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. आणि हो, एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. जर तुम्हाला आवडली तर परत तुम्ही बनवा, नाही आवडली तर मग नका बनवू. वाटलंच तर पण एकदा नक्की ट्राय करा
आणि अशी मस्त बघा ज्वारीच्या भाकरी उडीद डाळची भाजी तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही पण बनवून बघा. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर गेलेली आहे आणि काय सुंदर दिसत आहे उडीद डाळीची भाजी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. वाटण वगैरे काही बनवायची झंझट नाही. खूप सुंदर होते बघा. मस्त ज्वारीच्या भाकरी पण तयार आहेत. तर मग या तुम्ही पण जेवायला आणि रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तेही सांगायला विसरू नका. खूप सुंदर अशी ही उडीद डाळीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी आपली रेसिपी ही तयार झालेली आहे. आणि तुम्ही कुठून पाहत आहात मैत्रिणींनो, रेसिपी नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.